29 ऑगस्ट रोजी सकाळी 11च्या सुमारास नवी मुंबई एअरपोर्ट अदानी गेटवर दिबा समर्थक भूमिपुत्र विजय शिरधोणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्त स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड आक्रोश व असंतोष व्यक्त करत विमानतळ प्राधिकरण विभागाचे लक्ष वेधले। लोकनेते दिबा समर्थकांच्या योद्ध्यांनी ऐन सणासुदीच्या काळात भर पावसात नोकर भरतीच्या प्रक्रियेवर पहिल्या टप्प्यावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी करत नवी मुंबई विमानतळ कार्यालया ठिकाणी मोठा जमाव केलेला होता। यावेळी स्थानिक भूमिपुत्रांमध्ये गटतट निर्माण करत राजकारण करणाऱ्या सत्तेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली। तसेच संघर्ष समिती म्हणून गाव प्रकल्पग्रस्त पातळीवरील संघटनेच्या कृतीवर अविश्वासही व्यक्त करण्यात आलाय। आमचा उद्देश भूमिपुत्रांना न्याय देणे आहे, आम्हाला आमचा स्वार्थ नाही असे म्हणत प्रलंबित व विलंब होत असल्याचे नोकर भरती नामकरण मुद्द्यांवर सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत भाजप पक्षाचा राजीनामा देणारे दिबा कट्टर समर्थक विजय शिरधोणकर व अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी स्थानिक भूमिपुत्रांनी यावेळी नोकर भरती प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असून अशा मुद्द्यांवर छुपा राजकारण होत आहे असे सांगितले। या विमानतळ प्रकल्पात आमदारांची 1 इंच देखील जमीन गेलेली नाही। भूमिपुत्रांना डावलण्याचा प्रकार कोणी करत असतील तर दिबांच्या आंदोलनाची पुनरावृत्ती केली जाईल असेही सांगण्यात आले। अदानी समूहाने नेमलेल्या कंपन्यांनी नोकरी देताना 80% अधिकृत प्रकल्पग्रस्त भरावे, त्यांनी तसे नाही केल्यास त्यांना तात्काळ बदलण्यात यावे असेही ठमकावून सांगण्यात आले। सरकारला आमच्या भूमिपुत्रांच्या लोकभावना समजाव्यात म्हणून आम्ही आजपर्यंत विविध पद्धतीने दिबा समर्थक लोकशाहीच्या मार्गाने सरकारपर्यंत निवेदन मागणी करत आहोत। आज परत एकदा गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही अंतिम सूचना वजा इशारा देत गणेश मूर्ती आणि पुष्प देऊन प्रार्थना करून आपल्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत। हा प्रकल्प अजून अपूर्ण असून अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे। या सर्व प्रकल्पासाठी अतोनात त्रास प्रकल्पग्रस्तांनी अनेक वर्ष सहन केलेला आहे। नोकरीसाठी संधी प्रथमतः विस्थापित 10 गावांतील तरुणांना द्यावी, त्यानंतर 27 गाव नैना व 95 गावातील इतर उमेदवारांचा विचार करावा असे अदानी समूहाच्या अधिकारी नवी मुंबई विमानतळावर मानव संसाधन विभाग प्रमुख पूनम डावरे यांना उपस्थित शिष्टमंडळाने विनंतीपूर्वक सांगितले आहे। मुंबई विमानतळाच्या ठिकाणचे अनुभवी कामगार आपण येथे आणत असाल आणि प्रकल्पग्रस्तांना नाम मात्र घेत असाल तर संघर्ष निर्माण होण्यासाठी आपणच कारणीभूत असाल असेही सांगण्यात आले। आमच्या मागण्या हक्क अधिकाऱ्याच्या आहेत, त्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर आजपासून आम्ही या लढ्यात अधिक तीव्रतेने उतरणार आणि लढा रक्तरंजित बलिदानातून भूमिपुत्रांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असे विजय शिरधोणकर यांनी सांगत सर्व उपस्थित अधिकारी प्रकल्पग्रस्तांचे व मान्यवरांचे आभार मानले। दिबा वडिलांचं नाव लागावं म्हणून अगदी प्रचंड तांडव केला, पण ते त्यांच्या मनात आहे का? बिलकुल मनात नाही। अहो मनात असतं तर सांगितलं असतं ना, राजीनामा फक्त तोंडी बोलतात, आम्ही राजीनामा देऊ, जाळून घेऊ, पेटवून घेऊ, काय फायदा आहे? द्या ना, कशाला जाळून पेटवून स्वतःचा जीवित हानी करता? आता या क्षणाला तुमची हाय हिंमत, राजीनामा देवा। मी तुम्हाला सांगतोय, कोणाला माहिती नसेल का नाही माहिती, या सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब येऊन इथून विमानतळ सुरू करणार आहेत। या सप्टेंबरमध्ये कदाचित माझी माहिती खरी असेल खोटी असेल माहिती नाही, पण आमचे सुद्धा दिल्लीमध्ये खासदार बसलेले आहेत, आमचे सुद्धा माणसं आहेत, ते आम्हाला सांगतात काय नरेंद्र मोदी साहेब हे सप्टेंबरमध्ये येणार। मी तर सांगतो यांना 17 सप्टेंबर तुमचा वाढदिवस आहे, करा ना दिबा पाटील साहेबांचं नाव घोषित, पण प्रत्यक्ष विमान उडवा 13 जानेवारी 2026ला, कारण त्या दिवशी जन्मशताब्दी आहे दिबांची। त्या जन्मशताब्दी दिवशी जर तुम्ही विमान हे प्रत्यक्षात उडवलं, तसं गोव्याला मी मागे पण सांगितलं, गोवा आपला बाजूचं राज्य आहे, मोपा विमानतळ मनोहर पर्रिकरांचं नाव दिलंय, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यांचं नाव आहे। 11 डिसेंबर 2022 रोजी नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली का या विमानतळाचं नाव असेल मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट। तर प्रत्यक्ष ते विमान त्या दिवशी उडलं का? तर बिलकुल नाही। ते विमान उडलं 5 जानेवारी 2023ला, म्हणजे 20-25 दिवसानंतर। याचा अर्थ विमान नाव आधी घोषित झालं, विमान नंतर उडलं। आम्ही पण आधी सांगतो ना, 17 सप्टेंबरला तुम्ही या इथे। मी पंतप्रधानांना इथून आव्हान नाही, एक विनंती करेन, मी तेवढं आव्हान देणं इतकं मोठा माणूस नाही, पण विनंती करतोय की तुम्ही 17 डिसेंबर तुमचा वाढदिवस आम्ही पवित्र मानतो, कारण आम्ही पूर्वी आजही आम्हाला तुमचं म्हणणं पटतं, तुमचं मला वैयक्तिक बीजेपीचे मत पटतात म्हणून मी बीजेपीमध्ये कार्यकर्ता होतो। मी 15 ऑगस्टला राजीनामा दिला, कारण जुलैमध्ये इथे मुख्यमंत्री साहेब आले,
देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी घोषणा केली का ऑगस्टमध्ये हा विमानतळ सुरू होणार आहे. प्रत्यक्ष झाला का विमानतळ? आता बघा, ऑगस्टचा महिना संपत आला. मला वाटलं 15 ऑगस्टला तरी ते देतील, नाव देतील आणि करतील विमानतळाची घोषणा. 15 ऑगस्ट गेला. सकाळी 15 ऑगस्टला या 27 गावाचा मी सल्लागार होतो, त्याचा पहिला राजीनामा दिला. त्याच रात्री मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा राजीनामा दिला. तो राजीनामा यासाठी दिला, ज्या दिवशी ते या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देतील त्या दिवशी मी सक्रिय पुन्हा भारतीय जनता पार्टीत येईल. मी दुसऱ्या कुठं पक्षाचा नाही तर स्वतः वेगळा विचार करीन.